संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत होळी साजरी केली। देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणे राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत होळी सणाचा आनंद घेतला। जवानही यावेळी मोठ्या उत्साहाने होळी साजरी करताना दिसले। सारे पंडालों का वेट कर रहे हैं। शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला। यावेळी होळी पेटवण्यात आली। अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। मोठ्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। होळी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिराला द्राक्षांची आरास करण्यात आली। यासाठी 2000 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला। या आकर्षक सजावटीने येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। ही द्राक्ष नंतर भाविक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहे। कोकणात सध्या होलिकोत्सवाची धूम पाहायला मिळते। यावेळी कोळीवाड्यात उत्साहाचं वातावरण दिसून आलं। रंगीबेरंगी पताक्यांनी होड्या सजवण्यात आल्या। होड्यांना मोठा मासा बांधून होळीची पूजा करण्यात आली। तसंच वाजत गाजत पारंपरिक वाद्याच्या तालावर महिला मुली नाचत समुद्रात होड्यांची मिरवणूक काढण्यात आली। चंद्रपूरमध्ये होळी आणि रंगपंचमीच्या निमित्तानं ग्रामीण भागात धानमाकड खेळ खेळला जातो। झाडाच्या मोठ्या उंट्यावर बसून लहान मुलं खेळात दंग झालेली पाहायला मिळाली। शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा खेळ मोठ्या आनंदानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला। नवी मुंबईच्या वाशीमध्ये हवलाय देवी मित्रमंडळानं पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला। होळीच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांनी विविध वेशभूषेत वाजत गाजत मिरवणूक काढली। तर महिलांनी LED साडीही नेसली होती। तसंच काहींनी कोळी वेशभूषा केली होती। सोलापुरात भाजप विरोधात काँग्रेसनं अनोखी होळी साजरी केली। मोदी सरकारच्या भ्रष्टाचार, महिला सुरक्षेचे 3-13, इंधन दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बोंबा मारून आंदोलनही करण्यात आलं।